आहे मेल मेल बदक। हां, याची ओळख कशावरून होती? हे जी चोचा आहे हे पिवळी आहे आणि बदकाची. आवाजात बदल आहे। हे नदीतले शिंपले आहेत। तर हे या बदकांच्या खाद्यामध्ये का बरं टाकण्यात येतात आपल्याला याचं माहिती नाही। नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर तुम्ही बघू शकता मी आलो आहे महाराष्ट्रातील एकमेव शासकीय बदक पैदास केंद्रामध्ये। तर मी आज या ठिकाणी आलो आहो आणि मी हे बघण्यासाठी आलो आहो की या प्रक्षेत्रावर अंड्याचे संकलन कशा प्रकारे केले जाते, कोणते अंडी हे हॅचिंगसाठी उपलब्ध असतात आणि कोणती अंडी हे विक्रीसाठी उपलब्ध करविल्या जातात। तर मी याआधी माझ्या चॅनलवरती या प्रक्षेत्रावरचा एक व्हिडिओ अपलोड केला होता। बरेच लोकांना तो व्हिडिओ आवडलेला आहे, बरेच लोकांनी त्या व्हिडिओला लाईक पण केले आणि बरेच लोकांनी तो शेअर पण केला आहे आणि बरेच लोकांनी त्याच्यामध्ये कमेंटसुद्धा केली आहे। तर एक कमेंट त्याच्यामध्ये सर्वात जास्त दिसली आणि ती म्हणजे या प्रक्षेत्रावरून आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसेस मिळू शकते का। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या प्रक्षेत्रावरून ऑनलाईन सर्व्हिसेस उपलब्ध नाही आहे। जर तुम्हाला बदकाचे पिल्लू, बदकाची अंडी किंवा बदक जर पाहिजे असतील तर तुम्हाला प्रत्यक्ष येऊन या ठिकाणावरून ते खरेदी करून घेऊ जाऊ शकता। तर तुम्ही बघू शकता आपण आज या ठिकाणी मी आलो आहो आणि या प्रक्षेत्रावरती हे बघण्यासाठी आलो आहो की या बदकांचे जे अंडे असतात कशा प्रकारे संकलन करून ते हॅचिंगसाठी लावण्यात येतात। तर मी आता या ठिकाणी फिरलो आहे। इथं खाद्य गोडाऊन आहे, हॅचिंग गोडाऊन आहे, म्हणजे बदकाचे जे खाद्य असतात ते कशा प्रकारे ठेवण्यात येते, बदकाचे जे खाद्य आहे कशा प्रकारे तयार केले जाते आणि बदकाचे जे अंडे असतात त्यांच्यामधून पिल्लू कशा प्रकारे काढणार। आहे मेल मेल बदक। हां, याची ओळख कशावरून होती? हे जी चोचा आहे हे पिवळी आहे आणि बदकाची. आवाजात बदल आहे। अच्छा, आणि फिमेल कसा ओळखायचा? फिमेल ह्याच्यामध्ये आवाजात बदल आहे, हिचा आवाज जोराचा आहे आणि इथे हे जे चोच आहे सफेद आहे। अच्छा, सफेद आहे ना, म्हणजे सफेद चोचवाले हे फिमेल राहते। हां, हा जो आहे काळ्या मुंडीचा हा आहे मेल आणि हे जे आहे निळ्या काळ्या मुंडीची हे आहे फिमेल। म्हणजे याच्यावरून याची ओळख हो, होते। ओळख. तर मित्रांनो, हे जे काळे ब्लॅक मानेचे बदक आहे हे आहे मेल आणि हे व्हाईट मानेचे जे बदक आहे हे आहे फिमेल। याच्यावरून या खाकी कांबेल बदकाची ओळख होत असते। तर हे आपले रवी भाऊ या फॉर्मवरती यांनी म्हणजे बरेच दिवसाची यांची ड्युटी आहे। तर यांना बदकाच्याबद्दल फार अनुभव आहे, त्यांनी बदकाचे संगोपन फार दिवसापासून हे करत आहेत। तर त्यांना हे मेल आणि फिमेल यांच्यामधला फरक सहजपणे ओळखता येतो। बदकाचे अंडे हे कशा प्रकारे यांना गोळा केले जाते, कोणते अंडे हे अंडे उबवणीसाठी लावण्यात येते आणि कोणते अंडे हे विक्रीसाठी उपलब्ध करविले जातात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सगळी बदकाची अंडी आहेत। तर याच्यामध्ये दोन बदकाची अंडी आहेत, एक बदक आहे व्हाईट आणि एक आहे खाकी कांबेल। तर या ठिकाणी आम्ही हे सगळे अंडे गोळा केले आहेत।
तर बदक जे असतात हे एका वेळेस अंडे देत असतात आणि सकाळी सकाळी या अंड्याचे संकलन आपल्याला करावे लागते। तर तुम्ही बघू शकता माझ्यासोबत या फार्मवरचे कर्मचारीसुद्धा आहेत। तर हे सकाळी सकाळी येऊन बदकाचे अंडे हे संकलन करीत असतात। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असलेले हे बदकाचे अंडे आता यांची छाटणी केली जाते। ज्या अंड्यांचा वजन 55 ते 60 ग्राम असते ते अंडे अंडी उबवणीसाठी लावण्यात येतात आणि बाकीचे अंडी हे विक्रीसाठी उपलब्ध असतात। जर तुम्हाला या फॉर्मवरून अंडी जर पाहिजे असतील तर तुम्ही या फॉर्मवरून अंडी विकत घेऊ शकता। तर या दोघांमध्ये फरक हा असतो की व्हाईट बदकाचे जे अंडे असतात ते थोडे दिसायला मोठे असतात आणि वजनाने पण जास्त असतात। तर हे व्हाईट बदकाची अंडी आहे आणि ही जी अंडी आहेत ही खाकी कांबेल बदकाची अंडी आहेत। तर यांचा थोडा साईज कमी असतो आणि वजन पण कमी असतो। तर या अंड्यामधून ज्या अंड्यांचा वजन 55 ते 60 ग्राम असते ते अंडे हॅचिंगसाठी लावण्यात येतात, म्हणजे त्याच्यामधून पिल्लू काढण्यात येते। आणि व्हाईट पेकिन बदकाच्या अंड्यांचं वजन 65 ते 70 ग्राम असायला हवा, तर त्याची हॅचिंगसाठी उपलब्ध असतात हे अंडे। तर मित्रांनो, या ठिकाणी हे अंडी आम्ही सगळी गोळा केले आहेत। आता याच्यामधून आम्हाला हे अंडी छाटणी करावी लागणार आणि ते हॅचिंगसाठी लावावी लागेल। उबवणी केंद्र आहे। या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की कोणत्या मशीन्सद्वारे अंड्याची हॅचिंग केली जाते। याच मशीनमध्ये बदकाच्या अंड्यांची हॅचिंग केली जाते। या मशीनद्वारे बदकांच्या अंड्यातून पिल्लू काढण्यात येते। तर तुम्ही हे मशीन बघू शकता कशा प्रकारचे आहे। तर बघा, या ठिकाणी बदकांचे अंड्यांचे ट्रे लावण्यात येतात आणि त्यांना टेम्परेचर देऊन त्या अंड्यातून बदकांचे पिल्लू काढण्यात येतात। तर ही मशीन कशी आहे तुम्ही हे बघू शकता, कशा प्रकारचे ही मशीन आहे। तर हे तुम्ही बघू शकता। तर बदकाचे खाद्य कशा प्रकारे तयार केले जाते तुम्ही बघू शकता। या प्लेटमध्ये तुम्हाला हे गहू, हे सोयाबीन आणि हे मच्छीचा चुरा या तीन यांचं मिश्रण करून बदकाचे खाद्य तयार केले जाते। जसे की तुम्ही बोर्डावर बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार की यांचा प्रमाण या ठिकाणी किती असायला पाहिजे। तर यांचा हे खाद्य या प्रक्षेत्रावर अशा प्रकारे तयार करण्यात येते। आणि हे काय आहे? शिंपले, नदीतले शिंपले। आणि या खाद्यामध्ये नदीतले शिंपलेसुद्धा टाकण्यात येतात। तर अशा प्रकारे या बदकाचे खाद्य या प्रक्षेत्रावरती तयार करण्यात येतात। तर तुम्ही जर बदक पालन करत असाल तर बदकांना कोणते खाद्य देण्यात यावे, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या टाईपचे खाद्य तुम्ही बदकांसाठी तयार करू शकतात। त्यांची लवकरात लवकर वाढ होते, ते छान अंडी देऊ शकतात आणि बदक हे लवकर वाढून येत असते। तर या बोर्डवरती तुम्ही बघू शकता की या खाद्यामध्ये कोणते घटक तुम्ही टाकू शकता, जसे की सोयाबीन, गहू, फिशमील, शेल ग्रीट, मिनरल मिक्सचर, एकूण हे 5 घटक याच्यामध्ये टाकण्यात येते आणि अशा प्रकारे या बदकांचे खाद्य तयार करण्यात येते। हे नदीतले शिंपले आहेत। तर हे या बदकांच्या खाद्यामध्ये का बरं टाकण्यात येतात आपल्याला याचं माहिती नाही। तर या प्रक्षेत्रावरचे कर्मचारी आहेत, तर या म्हणजे हे का बरं टाकण्यात येतात? हे याच्यामुळे वेट वाढते बदकाचा। अच्छा, म्हणजे हे शेल ग्रेड टाकल्यामुळे बदकाचे वेट लवकर वाढते। अच्छा, तर हे बघू शकता तुम्ही, हे नदीतले शिंपले आहेत। तर हे बदकाच्या खाद्यामध्ये टाकण्यात येते। तर यांच्यामुळे बदकाचे वजन हे फास्टमध्ये वाढत असते आणि ते लवकरात लवकर मोठे होत असतात। तर तुम्ही जर बदक पालन करत असाल तर हे एवढे मिनरल्स आणि एवढे घटक बदकाच्या खाद्यामध्ये तुम्ही टाकू शकता।
जे कोणी शेतकरी बंधू बदक पालन करत असतील आणि जर त्यांना कोणती प्रॉब्लेम येत असेल की बदकांना कोणते प्रकारच्या बिमाऱ्या होत असतात किंवा त्यांना कशा प्रकारे बिमाऱ्यापासून बचाव केला जाऊ शकते, तर याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. मी तुमच्यासाठी माहिती पुरविणार आणि तुम्हाला हे सांगणार की बदकांना कोणत्या बिमाऱ्यापासून आपण वाचवलं पाहिजे. तसं तर बदकांना फार कमी बिमाऱ्या होत असतात. कोंबडीच्या तुलनेमध्ये बदकांना तेवढ्या बिमाऱ्या होत नसतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा होता कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि मला पुढे नेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. जर समजा शेतकरी बंधूंना यामुळे जर फायदा होत असेल तर मी या टाईपचेच व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.